जय शिवराय. मंचकावर उपस्थित छत्रपती संभाजी महाराज व इतर सर्व कॅन्डिडेट सगळे मतदारसंघातून आलेले, मी एवढंच सांगू इच्छितो की माझ्या पक्षाने एवढे वर्ष काम करून जो माझ्यावर अन्याय केला आणि मला तिकीट नाकारली, त्या अन्यायाच्या लढ्यामध्ये ज्यांच्या नावाने हा छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आहे, त्यांचे थेट वंशजांनी माझी पाठ थोपटली आणि माझे मागे उभे राहिलेत, त्याबद्दल मी महाराजांचा खूप खूप आभारी आणि ऋणी आहे. आणि महाराज, तुमचा विश्वास जो तुम्ही आज दाखवला आहे ते खरंच कुठेही कमी पडू देणार नाही. आणि ही संधी मला छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी दिली तर ही संधी खरंच सोनं करून दाखवील, एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्याचे अधिकृत उमेदवार ज्यांनी कष्ट घेऊन आज जी इथं गर्दी गोळा करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले ते कॅन्टॉन्मेंटचे उमेदवार माननीय यशवंत नडगम, स्वराज्याचे कसबा विधानसभेचे उमेदवार माननीय ओमकार रायनपुरे, स्वराज्य पक्षाचे पुरंदर विधानसभेचे उमेदवार माननीय सुरेशराव घोरपडे, स्वराज्य पक्षाचे शिरूरचे उमेदवार माननीय विनोद चांदगुडे, ज्यांना आज पहिल्यांदा स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून ज्यांना आम्ही पुरस्कृत करीत आहोत ते छत्रपती शिवाजीनगरचे उमेदवार माननीय मनीष आनंद, कोथरूडचे स्वराज्याचे पुरस्कृत उमेदवार माननीय विजय उर्फ बापू डाकले, सन्मान्य विचार मंच व उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, ज्या ठिकाणी ही अशी सभा होत आहे या सभेच्या ठिकाणाला सुद्धा फार मोठा इतिहास आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ही संस्था उभी केली होती आणि त्यांच्याच माध्यमातून पहिला शिवाजी महाराजांचा पुतळा याचा पायाभरणी समारंभ राजश्री शाहू महाराजांच्या माध्यमातून झाला आणि तो शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा हा शिवाजीनगरमध्ये त्यांचे चिरंजीव राजाराम महाराजांच्या माध्यमातून तो पूर्ण झाला. आणि म्हणून या संस्थेला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा सगळीकडे रुजलेला आहे. आणि म्हणून आज आपण जे सगळे इथं उमेदवार पाहिले असतील, जे स्वराज्य पक्षाचे उमेदवार आहेत आणि जे स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून जे पुरस्कृत उमेदवार आहेत, हे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरच्या विचाराचे उमेदवार आहेत असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं होणार नाही. पण ज्यावेळी आपण शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार नेहमी सगळ्या समाजाच्या पुढे सांगतो, आपण नेहमी सांगतो की आपल्याला एवढ्या महाराष्ट्राला एवढे मोठे महापुरुष आपल्याला मिळालेले आहेत, पण आता विचारण्याची वेळ आलेली, आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे की खऱ्या अर्थाने आपण शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आपण चालत आहोत का? राजकारण सुद्धा इतक्या गलिच्छ पद्धतीने, इतक्या शेवटच्या खालच्या थराचे राजकारण
राजकारणाच्या माध्यमातून जी नीतिमत्ता निर्माण झालेली आहे, ही आपल्याला महाराष्ट्रात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षात केव्हाही पाहायला मिळालं नाही. ती आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याला पूर्ण जबाबदार हे प्रस्थापित, हे माजलेले सगळे लोक आहेत. 30-30 वर्ष, 40-40 वर्ष एका घराण्यातच आपला सत्ता केंद्र, त्या सत्ता केंद्रामध्ये पैसा हा एक दुसरा मोठा फॅक्टर. म्हणजे सामान्य माणूस हा राजकारणात केव्हा उडीच मारू शकणार नाही. सामान्य माणसाने आमदार व्हायचं हे स्वप्नच पाहायचं नाही. हे या सगळ्या प्रस्थापित लोकांनी ठरवलेली ही लाईन आहे. मला आज मनापासून आनंद वाटला जे यशवंत नडगम बोलत होते आणि त्यांनी बोलून दाखवलं की मी झोपडपट्टीतला राहणारा एक व्यक्ती आहे आणि झोपडपट्टीत राहून सुद्धा माझी काही धाडस केव्हाच नव्हती की मी आमदार होऊ शकतो. पण आज त्यांनी स्वराज्य पक्षाकडे पाहिलं की खऱ्या अर्थाने या विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी हे स्वराज्य पक्ष आहे. ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी न्यायाची भूमिका देणारा हा स्वराज्य पक्ष आहे. आणि म्हणून त्यांनी सुद्धा मोठा निर्णय घेतला की आपण स्वराज्य पक्षात येऊ. आज खऱ्या अर्थाने मनीष आनंद सुद्धा हा एक गरीब उमेदवार नाहीये. मग तुम्ही सगळ्यांनी विचार केला असेल की मग हे स्वराज्य पक्षाचा पुरस्कृतपणा त्यांनी का घेतला आणि सगळ्यात प्रामुख्याने स्वराज्य पक्षाने पुरस्कृत त्यांना दिलं कसं. आमच्या 2 मुद्दे आमचे ठळक आहेत. एक मुद्दा म्हणजे विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी हे स्वराज्य पक्षाची निर्मिती आहे आणि दुसरा मुद्दा ज्यांच्यावर अन्याय होतो आणि ज्यांना समाजासाठी काही चांगलं करायचं आहे त्या अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका देणारा हा स्वराज्य पक्ष आहे. आणि म्हणून आम्ही मनीष आनंदांना सुद्धा त्याच्यासाठी होकार दिला. या 75 वर्षात खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा कितपत विकास झालाय ह्याचा विचार करण्याची वेळ आहे. लोकांना, या प्रस्थापित लोकांना वेळ कुठे एकमेकाचे हेवे दावे काढणे. राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेलेलं आहे की राजकीय नीतिमत्ताच काही राहिलेली नाहीये. एकमेकाचे विरोध करणारे दुसऱ्या दिवशी मांडीला लावून बसून आपले राजसत्तेत जातात. नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान म्हणतात 74,000 कोटी करणं, 74,000 कोटीचं सिंचन घोटाळा करणारे अजित पवार अँड कंपनी. एवढं बोलल्यानंतर अजित पवार एका आठवड्यात हे महायुतीत जातात. शिवसेना 2 शिवसेना होतात, राष्ट्रवादी 2 राष्ट्रवादी होतात. म्हणजे सगळ्यात सत्ता केंद्र त्यांचं काय ठरलेलं आहे, एक तर एक किंवा बी, एक तर महायुती किंवा महाविकास आघाडी. आणि आम्ही काय करायचं? आम्ही काय ठणठण गोपाळ नुसतं आम्ही नाही प्रयत्न करायचा का? आम्ही प्रामाणिकपणाने आम्ही सत्ता केंद्रामध्ये जाऊ शकत नाही का? सामान्य माणूस केवळ सत्ता केंद्र बघायचंच नाही का? सामान्य माणसाने आमदार, खासदार, पालकमंत्री हे व्हायचं नाही का? आणि ह्याच्यासाठी या स्वराज्य पक्षाची निर्मिती आहे. मला आपल्याला सांगायचंय, तुम्ही इथलं हॉस्पिटल बघा, बाकीच्या राज्यातले हॉस्पिटल्स पहा तुम्ही. आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र तुम्ही ग्रामीण भागात गेला तर इतकं गलीच पद्धतीने, इतकं दुर्गंधी असते त्या ग्रामीण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात. आपण जाऊ शकत नाही, सामान्य माणूस जाऊ शकत नाही तिथं. ससून तुमचं इथं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, काय त्याची परिस्थिती हो? आपल्याला विश्वास सुद्धा वाटतो की आपण त्या ससून हॉस्पिटलला जाऊ शकतो का? शिक्षण इथं म्हणतात दररोज नरेंद्र मोदी इथे 3-4दा महाराष्ट्रात आले आता या इलेक्शनच्या टाइमला. आणि दर भाषणात काय किंवा डिजिटल बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळेल
की हिंदी भाषाला अभिजात दर्जा दिलेला आहे, ती चांगली बाब आहे. पण शिकवणार कुठं? मराठी, हिंदी नाही, मराठी भाषा. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला म्हणतात, पण मराठी भाषा शिकवणार कुठं? शाळा कुठं आहेत? प्राथमिक शाळा सगळ्या बंद पडल्यात, माध्यमिक शाळा सगळ्या गव्हर्नमेंटच्या बंद पडायला लागलेल्या आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी शिकायचं. आता ही संस्था आहे राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली त्यावेळी कोल्हापूर संस्थांमध्ये शिक्षणासाठी 19 ते 20% आपल्या बजेटमधनं खर्च केला जायचा. आज शिक्षणावर नुसता 1% सुद्धा नाही आपण शिक्षणावर खर्च करतो. मुलं घडवणार कशी आपण? सहकार मोडून काढलेला आहे. ज्यांनी सहकार उभा केला त्यांनी सहकार मोडला, बुडीत केला सहकार. आणि ह्यांनीच सगळं विकत घेतलेले सगळे नवीन कारखाने, हे सगळे जुने कारखाने ह्यांनीच विकत घेतलेले सगळे या प्रस्थापित लोकांनी. आणि म्हणून सगळा खेळ खंडोबा चाललेला आहे. धर्माच्या नावाने राजकारण करायचं वेगळं वेगळं, नवीन काही वेगळे स्टेटमेंट धरून जाण्याचे. या बहुजन समाजामध्ये आणि जाती विषमता कशी करायची ह्याचा प्रयत्न असतो. मला सांगा, तुमचे SRA स्कीम्स, इतकी मोठी झोपडपट्टी पुण्यात आहे, ह्याच्याबद्दल का तुम्ही काही करत नाही? का तुम्ही रिहॅबिलिट करत नाही? का स्लम रिडेव्हलपमेंट करू शकत नाही? ह्यांनी आयुष्यात झोपडीतच राहायचं. मला वाईट वाटलं. यशवंतराव ज्यावेळी भाषणात बोलत होते, मी झोपडपट्टीत राहणारा माणूस आहे, आणि आजही तिथं कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये एवढ्या झोपडपट्टी आहेत. त्याचा विकास केव्हा होणार? त्याच्याबद्दल कोण चर्चा करते? आमदार, तुम्ही आमदारांना विचारायला पाहिजे प्रश्न, त्या खासदारांना विचारायला पाहिजे हा प्रश्न. तुम्ही या झोपडपट्टीचा विकास केव्हा करणार? त्या कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजे एकदम हाय प्रोफाईल लोक सुद्धा आहेत. म्हणजे कोरेगाव पार्कला गेला की आणि तिथं परिसर कुठे गेलं एकदम हाय प्रोफाईल लोक, आणि पलीकडे दुसऱ्या टप्प्यात गेला तर सगळ्यात जास्त गरीब, सगळ्या झोपडपट्टी ज्यांच्याकडे घरं नाही आहेत, ह्यांचा विचार कोण करत नाही. आणि बरोबर इलेक्शन आली की हे सगळे मोठे नेते मंडळी जागे होतात, घरी पाकिट पाठवतात. यशवंतराव, 1 रुपया घरी पाकिट पाठवायचं नाही. आपण राजकारण बदलायचं. हे घाणेरडं राजकारण आपल्याला अंगाला लागून घ्यायचं नाही. आपल्याला नाविन्यपूर्ण एक खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरचा विचारून घेऊन जायचं आहे. मतं कमी पडले तरी चालतील आपल्याला, पण 5,000चं पाकिट, मताच्या मागं 2,000, मताच्या मागं 3,000. मी पूर्ण महाराष्ट्र फिरायला लागलोय आता, आणि हीच भाषा. रेट काढलाय 2,000, 1,000, 3,000. हे शोभते काय? ही कसली लोकशाही आहे? म्हणजे मतं विकत घ्यायचे, त्या गरिबांच्यासाठी घरी पाकिट पोच करायचं, ही कसली नीतिमत्ता आहे? आणि लाडकी बहीण योजना, हो लाडकी बहीण योजना चांगली बाब आहे, ठीक आहे. महिन्याला 1,500 रुपये मिळतात, काय 2,000 रुपये मिळतात. महाविकास आघाडी सुद्धा काय काढलंय की आम्ही सत्तेत आलो की आम्ही तुम्हाला 3,000 रुपये देऊ. अहो, ह्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही हेच सांगायला पाहिजे, ते महिलांना आम्ही रोजगार कसं देऊ शकतोय ह्याच्यावर बोलायला पाहिजे. आम्ही रोजगार कसं देऊ शकतो? आपण इथं अनेक उद्योग आहेत, मोठे मोठे उद्योग पुण्याच्या बाजूला आम्ही कसे काढू शकतो? आणि उद्योगाच्या माध्यमातून किंवा आणि बचत गटाच्या माध्यमातून आपण सगळ्या महिला भगिनींना, माता भगिनींना हा रोजगार कसा देऊ शकतो ह्याच्यावर ब्लूप्रिंट बोलायला पाहिजे. 2024-2029 बद्दल बोलायला पाहिजे. आता बटंगे काय ते नवीनच सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यात सुद्धा त्यांच्यातलेच माणसं ते म्हणतात आम्हाला हे मान्य नाही. मग कशाला थांबले त्यांच्या बरोबर? अजित पवार म्हणतात हे आम्हाला मान्य नाही तुमचं. पंकजा मुंडे म्हणतात हे आम्हाला मान्य नाही. मग कशाला त्या भाजपच्या बरोबर, भाजपमध्ये कशाला तुम्ही महायुतीमध्ये? मग दोन्हीकडे खेळायचं नाही. आणि मग म्हणायचं आम्ही गेलो विकासासाठी. हे काय चाललंय? इतका घाणेरड्या पद्धतीचं राजकारण, खालच्या पद्धतीचं राजकारण. असे अनेक विषय मला पुढं आणि 2-3 सभा आहेत म्हणून मी आता जास्त वेळ घेत नाहीये. पण आमचा जाहीरनामा सुद्धा आता आज प्रसिद्ध झाला. अनेक 35-40 मुद्दे आहेत. आणि हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यामुळे माझी जबाबदारी बनते की जाहीरनामाचे प्रमुख मुद्दे काय काय आहेत मी तुमच्या पुढे वाचून दाखवतो. एक 40 मुद्दे, त्यातले एक 10-12 मी वाचतो. वंचित व उपेक्षित असणाऱ्या समाजांना आरक्षण मिळावे यासाठी सामूहिक भूमिका घेणार. KG ते PG हे मोफत शिक्षण देणार स्वराज्य पक्ष. दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार. मोफत आरोग्य सेवा देणार.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत व 24 तास वीज पुरवठा देणार. आजही आपल्या महाराष्ट्राला 24 तास इलेक्ट्रिसिटी मिळत नाही. बाकीच्या राज्यात मिळते, पण आम्हाला का आमचं कुठं घोडं अडकलंय माहित नाही. सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे, राज्यातील गड किल्ले ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धनासाठी विशेष आराखडा तयार करा. तुमच्या पुण्यात एवढे गडकोट किल्ले आहेत, त्या गडकोट किल्ल्यात काही संवर्धनाचं नाव नाही. ते मी मागं लागलो म्हणून त्या रायगड किल्ल्याचं आज संवर्धन जतन सुरू झालेलं आहे. दुर्दैव आहे, काय नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि राजकारण करायचं. आणि किल्ल्यांसाठी ते आपले जीवन स्मारक आहेत, ज्याच्यामुळे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. त्या गडकोट किल्ल्यांकडचं बघण्याचा नाव वेळ नाही. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक असणार. मग मध्यंतरी मी गेलो होतो, मी तिथं बोट घेऊन गेलो होतो. कुठं ते जलपूजन केलं त्या नरेंद्र मोदींनी 2016. तिथं काहीच केलं नाही, नुसतं इलेक्शन आली लोकसभेची म्हणून आपला खेळ खंडोबा केला, तिथं जलपूजन केलं. आम्ही आंतरराष्ट्रीय स्मारक उभा करणार म्हणतात. इंदू मिल इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा कामात गती देणार. इंदू मिलला तिथं बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक का पूर्ण होत नाही? का मग आपण नाव घ्यायचं शाहू फुले आंबेडकरचं नाव घ्यायचं? का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आपण नाव घ्यायचं? तुम्हाला प्रायोरिटीवर करता येत नाही? प्रायोरिटी या गोष्टी का करता येत नाहीत? मग जागा तुम्ही इंदू मिलची ताब्यात घेतली आहे, काम का सुरू नाही? मग राज्यातील रिक्त जागांची पदभरती तातडीने करणार. प्रत्येक जिल्ह्यात कृषी उत्पन्न प्रक्रिया उद्योग उभा करणार. ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे नवीन धोरण आखणार. महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपाय योजना करणार. सी सर्किट टुरिझम म्हणजे आपले गडकोट किल्ले समुद्रात, देशात नाही जगात कुठं नाही तेवढे महाराष्ट्रात आहेत आपल्याकडं. खांदेरी, उंदेरी, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, मुरुड जंजिरा, पद्मदुर्ग काही नाही करत. त्या किल्ल्यांचं सुद्धा सी फोर्ट सर्किट टुरिझम आपल्याला मुंबई राजधानी ते रायगड राजधानी सुद्धा आपल्याला कसं कनेक्ट करता येईल या सी फोर्ट सर्किट टुरिझमच्या माध्यमातून ते आपण करू शकतो. पण अनेक गोष्टी मी सगळे मुद्दे घेतले नाहीत. पण एक लक्षात ठेवा की स्वराज्य पक्षाचं चिन्ह कुठलं आहे? स्वराज्य पक्षाचं चिन्ह कुठलं आहे? पेनाची नीप. आणि म्हणून सगळे जे स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना आपण पेनाच्या निबवर बटन दाबून मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून द्यावं हे मी विनंती करतो. आणि कोथरूडमधनं विजय उर्फ बाबू डाकले हे उभारलेले आहेत, त्यांचं चिन्ह आहे रिक्षा, हे लक्षात आपण ठेवा. आणि मनीष आनंद हे छत्रपती शिवाजी नगरमधनं उभारलेले आहेत, त्यांचं चिन्ह हे हॉकी आहे आणि हॉकी या चिन्हावर बटन दाबून